विशेष खबर, हरिओम संस्थेच्या वतीने हातमाग विणकर दिन साजरा। हरिओम विणकर बाग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बालाजी जंगम हातमाग विणकर दिनानिमित्त विणकर प्रतिकृती पुतळ्यास हार घालून अभिवादन केले। यावेळी संस्थेचे पदाधिकारी लक्ष्मीकांत दंडी, हिरालाल धुळम, गणेश सिद्धम, जगदीश बोंड्याल, अशोक यज्जा, हिराण्णा चंद शेट्टी, श्रीधर अंबाल, रुक्मण्णा दौलताबाद, शेखर इराबत्ती, श्रीनिवास रापरती, अनिल बिद्री, सदानंद इंदापुरे, राजू कत्तूल, बालाजी नंदन उपस्थित होते। संस्थेचे विश्वस्त नादरगी आपल्या मनोगत व्यक्त करताना पद्मशाली समाज हा हातमागावर काम करणारा समाज म्हणून ओळखला जातो। रजत काळात तेलंगणातून उदरनिर्वाहासाठी पद्मशाली व तेलुगू समाज सोलापूरला येऊन स्थायिक झाले। त्याचा व्यवसाय हातमागावर साडी, धोतर, टॉवेल विणण्याचे काम करायचे। पद्मशाली समाज हा महामुनी मार्कंडेयचा वंशज आहे। भगवान विष्णूंना वस्त्रांची गरज असते तेव्हा त्यांनी मार्कंडेय महामुनींना वस्त्र विणण्यास सांगतात, परंतु त्यासाठी धागा दोरा लागतो। तेव्हा विष्णूने आपल्या नाभीतील कमळाचा देठाचे तंतू काढून देतात। तेव्हा मार्कंडेयने आपल्या 100 पुत्राकडून वस्त्र विणून घेतात। तेव्हा त्या पद्मकमळापासून या समाजाची निर्मिती झाली। त्यामुळे या समाजाला पद्मशाली समाज म्हणून ओळखला जातो। पद्मशाली व तेलुगू समाज ज्या भागात राहत असल्याने त्या भागाला पूर्व विभाग म्हणून ओळख पडली। विशेषतः या भागातून हातमागावर यंत्रमागावर तयार होणारे चादर, टॉवेल, साडी, धोतर जगभरात निर्यात होत असल्याने सोलापूरचं नाव जगाच्या पाठीवर कोरले गेले। या भागात विणकर व त्यांच्या कुटुंबासाठी 1936 सालात बाग तयार केली। त्याचे नाव विणकर बाग ठेवले गेले। काही वर्षांपूर्वी कैलासवासी सिद्धराम जिंदम यांच्या प्रयत्नातून विणकर बागेत विणकरचे प्रतिकृती पुतळा बसवण्यात आले। तेव्हापासून या बागेत हातमाग विणकर दिन साजरा करण्यास सुरुवात झाली। सध्या हातमागावर काम करणारे विणकर श्रीनिवास बंडा यांचे सत्कार हातमाग विणकर दिन चे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष बालाजी जंगम यांच्या हस्ते करण्यात आले। बंडा आपल्या मनोगत व्यक्त करताना, आपण 30 वर्षापासून रेशम साडी विणण्याचे काम करतो। 10 दिवसाला एक रेशम साडी तयार होत असल्याची सांगितले। एका साडीला विणण्याचे मजुरी 5 ते 6 हजार पडत असल्याची सांगितले। 40 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांसमोर उदरनिर्वाहासाठी कर्नूल म्हणून सोलापूरला आल्याचे सांगितले। विशेषतः सोलापूर मातीशी एकरूपता झाल्याची सांगितले। सध्या मी व माझे कुटुंब सोलापुरात आनंदी जीवन जगत आहे। हरिओम संस्थेने माझा सत्कार केला, त्याबद्दल संस्थेची मी ऋणी असल्याचे सांगितले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार लक्ष्मीकांत दंडी व आभार प्रदर्शन गणेश सिद्धम यांनी केले। कार्यक्रमाला बागेतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। आमच्या संस्था आहे महात्मा आत्मा संघटना आमच्या संघटने आणि बघा त्याचं मन संघटना काढून 15 वर्ष झाले। त्याचा पक्ष आम्ही आता पूर्वी 1985 म्हणून आम्ही काम करणार आहे। पहिला आंध्र प्रदेशमध्ये तर सोलापूरला 80मध्ये आलो आम्ही। 85 काम सुरू केलो आत्महत्या ते तेव्हा जनतावान धोती ते होते ते सगळं बंद झालं। आता 30 वर्षापासून रेशीम साडी चालू आहे। आम्ही घरात स्वतः करून तयार करून आम्ही मालकला देतो। मालक आम्हाला पगार देतो। शेष साडीची किंमत पण 12,000, 15,000, 20,000 असं क्वालिटी कसं आहे तसा पगार आहे, तसं साडीची किंमत आहे। आम्ही पूर्वीपासून आमच्याकडे आता 500 लोक कामगार आहेत। घरात एक मगमला 2 माणसं पाहिजे, साडीला 2 माणसं बोलले तर तिकडा इकडा आणि हातानं पुरा लागते। सगळं डिझाईन हातानं काढायला लागते आणि मोर डिझाईन काढायला लागते आणि मध्ये बुट्टा सगळं डिझाईन असते। आमचा अनुभव आता बघा 25 वर्षापासून चालू आहे। आता आमच्या गव्हर्नमेंट काय करायला आम्हाला पण त्याला मगमचं सामान देवला मोटर दिलो, जकात पण दिलेले आम्ही सुरुवात कामं आहे। आता स्वतः आमच्या घरात पण आहेत। आता विणकाम करून आलो मी घरातून, तुम्हाला दाखवत आता आमच्याला एवढाच मत देऊ शकतो। आज आपण हातमाग दिनानिमित्त एकत्रित जमलेलो आहोत। मूर्तीचा आम्ही हार घालून सत्कार केलेला आहे आणि आजचे सत्कार मूर्ती श्री बंडा हे आत्महत्याचे उद्योग आहेत, या निमित्ताने त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे। तर मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। आपला हरिओम विणकर बाग बौद्ध संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा आपण विणकर डे निमित्त विणकर पुतळ्याला हार घालून संस्थेचे अध्यक्ष श्री बालानाथ जंगम यांच्या हस्ते हार घालून सत्कार केला।
विणकर डे निमित्त, त्यानिमित्त बगीच्यातील सर्व नागरिकांनी सदर कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल वेळात वेळ काढून त्यांना आमच्या हरिओम संस्थेतर्फे सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. मग पूर्वी आज देशभरात अनेक ठिकाणी तर हातमागावर काम चालू असतो. इव्हन बनारस म्हणा, अनेक ठिकाणी आहे, एमेगनूर म्हणा, कर्नूल म्हणा, प्रत्येक ठिकाणी. आता तेलंगणामध्ये बच्चनपेठ, वीरन्नपेठ अनेक ठिकाणी आहे. तर सोलापुरात एवढं मोठ्या प्रमाणात होतं, पण कालांतरानं हातमागनं यंत्रमाग घेतलं. यंत्रमागवरून आता रॅपर ते सुधारित झालेलं आहे. तरी पण काही संस्था जीवन ठेवलेलं आहे. तर विशेषतः आज आपल्या पूर्व भागात विठोबा मौने म्हणून हा मालक जो 400 हातमाग तरी आज जवळ 400-500 कामगारांना त्यांची कुटुंब आज जगतोय. तर विशेषतः आपल्या सहकारी तर बोमडेल ग्रुप आहे, म्हणजे हातमागामध्ये पूर्वी प्रकाश बोमडेल आज एक हातमाग आपला कामगार हातमागावर सुंदर आणि सुरेख असं म्हणजे साडी त्यांनी तयार करतात, शालू म्हणतात त्याला. आज जवळजवळ त्यांनी 10 दिवसाला एक नग आज बाहेर पडतोय. आणि एवढा कलाकौशल्याने काम करावं लागतं. आणि त्याचं दर म्हणजे एवढे म्हणजे ते 10,000 खाली नसतोय, म्हणजे 20,000 50,000 असं त्यांचं म्हणजे रेट असतो. त्या अजून कलाकृती म्हणजे कलाकार असले काही म्हणजे हातावर काम करणारे असं सुंदर सुबक असं देशात पूर्ण फॉरेनला बी जात असतो यांची मार्च. तर आज आपण विणकर दिन औचित्य साधून आज आपले विणकर श्री श्रीनिवास बंडा यांची सत्कार आपण ठेवलेला आहे.